परमेश्वरा, कुठे आहेस? बघतोयस ना उघड्या डोळ्यांनी? कसले दिवस आणलेलेस मला? माझी स्वतःची मुलगी मला म्हणते तू घराच्या बाहेर राहा म्हणून. काय काय केलं नाही मी तुमच्यासाठी, सांग ना. आयुष्यभर खस्ता काढलेले आहेत मी तुझ्यासाठी. नको नको त्या सगळ्या गोष्टी करून झालेले आहेत आणि तूच मला सांगतेस घराच्या बाहेर राहा म्हणून. ते सगळं ठीक आहे काय? हा, ते सगळं ठीक आहे ना, सोड ना तो विषय. ऐक, तू घराच्या बाहेर ना कुठेतरी लप. हा, मी किंवा अनिका तुला जेवण आणून देऊ, तू टेन्शन घेऊ नकोस. पण आता प्लीज गोष्टी समजून घे ग, प्लीज जा. काही गरज नाही मला याची, कळलं? माझं मी बघून घेईन. अगं पण मग तू काय करशील? आता सध्या करण्यासारख्या माझ्याकडे फक्त 3 गोष्टी आहेत. या घरात आहे ना, या घरात पुन्हा सन्मानानं परत येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमळी आहे ना, तिला संपवेल. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट, या घरातली महाराणी आहे ना, म्हातारी, तिचा असा गळा आवळून तिला पण संपवेल. अगं व्हेरी गुड व्हेरी गुड. हे तू सगळं कर, मी सांगते पक्का कर, पण प्लीज आता निघ ना ग, जा ना. बघत राहा म्हातारी कशी सन्मानाने मला परत घरात घेऊन येते ते. बघत राहा. अगं आई, कमळी प्लीज माझं ऐक, थोडंसं खाऊन घे. सकाळपासून काही खाल्लं नाही असतो. मी घेऊन येतो आहो तर. मला भूक नाही आणि तुम्ही सगळे आता जावा घरी. उगाच सगळ्यांना त्रास नको. कमळी हे बघ, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच आहे तुमच्याजवळ. ऋषी साहेबा, बरी आई. कमळी, ही काही फळं आणलीत. मी रात्री आईला शुद्ध आल्यानंतर काहीतरी खायला लागेल ना, आणि रात्री काय मिळत नाही इथं. आणि मला असं वाटतंय की तू पहिल्यांदा काहीतरी खाऊन घे, कारण तू काहीच खाल्लेलं नाही सकाळपासून. हे घे, तुला फळ कापून देऊ? नको प्लीज, तुम्ही सगळ्यांनी जावा आता. उगाच सगळ्यांनी तात्काळत बसण्यात काय अर्थ आहे? बंड्याला बी कामावर जायचे होते. कमळे, माझ्या कामाचं काही टेन्शन नको घेऊ, मी करेन मॅनेज. राहीन जागा. हे बघा, कमळी म्हणते ते खरंच खरं आहे. आपण इथं थांबून काय होणार आहे? जरा प्रॅक्टिकली विचार करा. ती म्हणते खरंच खरं आहे. आणि आपण इथं थांबलो आणि त्यांना शुद्ध आल्यानंतर त्या गंगरल्या, आपल्याला सगळ्यांना बघून खापरल्या, तर केवढ्याला पडेल सांगा आपल्याला? नाही ना? त्यापेक्षा आपण जाऊ. ऐक जरा ऋषी माझं, आपण जाऊया. उलट सकाळी परत येऊ ना. वय साहेब सर बरोबर बोलायला. आम्ही दोघे हा इथं, आणि काही लागलं तर फोन करून सांगतो. ठीक आहे, पण कमळी तू प्लीज काहीतरी खाऊन घे आणि फोन कर मला काही वाटलं तर. चला. कमळे, टेन्शन नको घेऊ. काय वाटलं तर फोन करा, मी आहे. लक्ष ठेव. हॅलो, काय आवाज ओळखीचा वाटतोय ना? हा, काय नाही, देवस्थानने पुन्हा जागृत व्हायचंय आता. ऍक्टिव्ह मोड घ्यायचंय आता, कळलं ना? गावाला आहेस? अच्छा, आज निघ. मला काही ऐकायचं नाहीये. हे बघ, जर का तू आला नाहीस तर काय काय होईल याची तुला कल्पना देतो. एकतर पैसे वगैरे काही मिळणार नाही आणि पोलिसांची हवा खावी लागेल, कळलं का? आणि जर का आलास तर तुलाही पैसे मिळतील आणि तुझ्या फॅमिलीलाही पैसे मिळतील. ठीक आहे, ठीक, वाट बघते मी. हा, निघ निघ. अन्नपूर्णे, आज एक डाव काय जिंकलीस?
लक्षात ठेव, याच्या पुढचे सगळे डाव मी जिंकणार, हे तसे फासे मीच पाडणार आहे. हे पोरी, कोण तू? या नाही ओळखत तुला. आय तुला काय बी आठवणा झालंय, तू मला बी ओळखणं झालीस. खरं तू माझ्याजवळ माझ्या संग आहेस तेच लय झालं मला. तू गेल्याचं समजून मी लय दुःखात गेलो होतो बघ. असं आतनं तुटल्यासारखं वाटत होतं मला. आधी आभा आलं मग तू, मला सहनच झालं नाही. खरं तुळजाईनं माझं गाणं ऐकलं बघ, तुला परत माझ्याकडं पाठवलं. आता मी परत तुला कुठंच जाऊ देणार नाही, अजिबात एकटं सोडणार नाही. मला इथं थांबून चालायचं नाही. मला माझ्या लेकीकडं, माझ्या कमळीकडं परत जायला पाहिजे. माझ्या लेकीकडे जायला पाहिजे. अगं पोरी, नीज नीज आराम कर. पोरी, ताकद नाही तुझ्यात. कोण तुम्ही आणि इथं कसं आलो? अगं पोरी, तू आमासनी जंगलात सापडलीस, बेशुद्ध होऊन पडली होतीस आणि गोळी बी लागली होती तुला. आम्ही दोघं जंगलात झाडाची वनौषधं बनवत होतो ना, म्हणूनच ती गोळा करायला जंगलात गेलो होतो. तेव्हा तू मला सापडलीस. पोरी, 4-5 दिवस झालं बघ तुला इथं घेऊन आलोय आम्ही. तेव्हापासून तू झोपली होतीस बघ. आज कुठं तू उठलीस. आराम कर पोरी. नाही, मला आता इथं थांबून चालायचं नाही. मला माझ्या कमळीकडे परत जायला पाहिजे. आय काय होतंय, काय होतंय? मी इथं कशी आलो? मला माझ्या कमळीकडे जायला पाहिजे. अगं काय झालंय तुला? मला आई म्हणू नको, मी तुझी आई नाही. माझं बाळ तिकडे, माझी कमळी लहान आहे. मी 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 पाया पडते तुमच्या. मला माझ्या लेकीकडे जाऊ द्या. सरू का क्या असं काय करायली आज? हीच आई कमळी, तुझी पोरगी. काय झालं? कसला गोंधळ आहे? नाही नाही जरा आवाज कमी करा. मला माहिती आहे, तुम्ही तीच माणसं आहात ना. तुम्हाला त्या माणसांनी पाठवलंय ना? अगं आई, मी मला हिथं अडकवून तुम्ही माझ्या कमळीला घेऊन जाणार ना? अगं नाही, मी असं- पाया पडते नाही, तुमच्या. नाही, असं तुम्ही काय असं बोलायला करू लागलं? नका. अगं, ही बाई, मीच आहे, आणि तू मला आई म्हणू नको. मी तुझी आई नाही. मी नाही मी म्हणत. तुझी नाही नाही, माझी आई नाही. तुम्ही ऐका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही जरा निवांत इथं जरा बसा. मी तुम्हाला पाणी देतो, बसा. शांत व्हा, मी काहीच करणार नाही तुम्हाला. या बसा 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 बसा. या इथं बसा. पण मला तिकडे गेलं पाहिजे ना. माझं बाळ आहे, माझं छोटंसं. बसा, तुम्ही पाणी घ्या. मला तिकडे गेलं पाहिजे ना. होय 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 होय. ती माणसं माझ्या होय बाळाला. होय. नाही नाही, हे बघा आता लय रात्र झाली की नाही, आणि बाहेर लय पाऊस पडतोय, तेव्हा तुम्ही घ्या. नाही, मला नकोय पाणी. बरं ठीक आहे, राहू दे राहू दे. थोडं खाऊन घेता म्हणजे बरं वाटतं. नाही, मला काही नकोय. मला काही नकोय. बरं ठीक आहे, राहू दे. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, मला सांगा कुठं आहे तुमचं बाळ? म्हणजे मी मदत करतो, आम्ही घेऊन जातो तुमच्या बाळाकडे तुम्हाला. तुम्ही नेणार मला माझ्या मुलीकडे?